हॅलो फ्रेंड्स, आत्ता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने ज्या बहिणींचा हप्ता थकलेला होता, ज्या संभ्रमामध्ये होत्या की माझा हप्ता का आला नाही, कारण की सरकारनं 12 तारखेपासूनच हप्ता वितरणासाठी चालू केलेलं होतं. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे, हे 2 वेळेस हप्ते आले होते, वितरण झालेलं होतं. 1500 असं एक दिवसाचा गॅप घेऊन बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आले होते. परंतु बऱ्याचशा महिला या हप्ता वितरणामधनं वंचित राहिल्या होत्या आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपली लाडकी बहीण योजना पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक महत्त्वाचा GR आज आलेला आहे. आणि या GRमध्ये असं सांगितलं आहे की 365 कोटी रुपये हे तात्काळ मंजूर केले आहेत. आणि त्यामुळे ज्या काही रखडलेल्या भगिनी होत्या, ज्यांना हप्ता वितरण झालं नव्हतं, प्रतीक्षा करत होत्या, तर त्यांच्या अकाउंटमध्ये येत्या काही दिवसातच हे 2 हप्ते नक्कीच म्हणजे येतील. तर आता याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होत्या, बरेचसे तर्कवितर्क लागलेले होते की जातीनिहाय वितरण केलं आहे, असं केलं आहे, तसं केलं आहे. तर असं काही नसणार आहे, कारण SC ST कॅटेगरीतल्या महिला जास्त करणं सरकारवरती नाराज होत्या. त्यामुळे त्या GRमध्ये सुद्धा त्यांनी प्रॉपर लिहिलं आहे की ह्या वर्गासाठी एवढे पैसे, त्या वर्गासाठी तेवढे पैसे, असं प्रॉपर 365 कोटी जमा झालेत. आणि हे लवकरात लवकर ज्या भगिनींना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यावर वितरित होतील. आता KYCची जी प्रक्रिया होती ती 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जवळजवळ सगळ्याच पात्र महिलांना आला होता. आणि ज्या महिलांना फेब्रुवारीमध्ये हप्ता वितरित झालेला आहे, ज्यांची KYC बरोबर आहे, आधार लिंक सीडिंग झालेलं आहे, त्यानंतर DBT चालू आहे बँकेचं, तर अशा सगळ्या महिलांना पैसे भेटतील असं वारंवार सांगण्यात येत होतं. आणि ते आता होताना दिसतंय. शासनाचा जो GR आहे तो माझी लाडकी बहीण योजना याचं जे पोर्टल आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती आज तो GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. कारण की जे वितरण होतं ते खूप म्हणजे असं झालं होतं की बऱ्याचशा बहिणींना ते वितरण नव्हतं झालेलं, बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे आले नव्हते. अगदीच निकषामध्ये बसणाऱ्या गरजू होतकरू स्त्रियांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आलेले नव्हते. त्यामुळे सोलापूरमध्ये सुद्धा आज महिला व बालविकास कल्याण खात्याचं जे ऑफिस असतं तिथं गेल्या होत्या, तिथं पण राडा झाला. आणि त्यानंतर ऑफलाईन KYC करायची आहे अशी सुद्धा एक बातमी आली होती. त्यामुळे ज्या काही बहिणी होत्या त्या सगळ्या त्या आयोगामध्ये गेलेल्या होत्या, तिथं त्या कागदपत्र घेऊन गेल्या होत्या. आणि त्यानंतर हे सांगावं लागलं सरकारला की अशा पद्धतीचं कुठलंही कागदपत्र किंवा KYC ऑफलाईन करायची असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं नाही आहे. आणि ह्या सगळ्या म्हणजे संभ्रम वाढतच होता. त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होत होत्या की SC कास्टवाल्यांना मुद्दामून पैसे दिलेले नाही आहेत, फक्त ओपन आणि OBC कास्टवाल्यांचेच पैसे आलेले आहेत, अशा बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग होत होत्या. आणि त्यामुळे कदाचित सरकारनं आज हा GR ऑफिशियल वेबसाईटवर टाकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की 12,000 बोगस जे हे होते अर्ज होते ते सुद्धा इथं सापडलेले आहेत की जे पुरुषांचे होते, महिलांच्या नावाने भरलेले. KYCमध्ये त्यांची पुष्टी झालेली आहे की हे पुरुषच आहेत आणि त्यांनी ते हप्ते घेतलेले सुद्धा होते, बऱ्याचशा हप्त्यांचा लाभ घेतला होता. त्याच्यावर सुद्धा आदिती तटकरेंनी सांगितलं आहे की ते ज्या कोणी पुरुषांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे, जेवढे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत तेवढे हप्ते परत शासनाच्या तिजोरीमध्ये परत करण्याची त्यांना नोटीस पण दिलेली आहे. आणि ते सरकार त्याच्यासाठी कटिबद्ध राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांचे कुणाचे हप्ता अजूनपर्यंत खात्यावर आलेला नाही आहे, रोज मेसेजची वाट पाहून कंटाळले आहेत, तर त्यांनी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. आता 1-2 दिवसामध्ये किंवा जर आत्ता हप्ता नाही आला तर पुढच्या महिन्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये नक्कीच तुमच्या खात्यावर येतील. तुम्ही जर पात्र असाल तर प्रत्येक महिन्याचा हप्ता, प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये हे खात्यामध्ये येतातच. जर तुम्ही निकषांमध्येच बसत नसाल आणि तुम्ही अपात्र ठरले तरच तुमचा हप्ता बंद होतो. आणि दुसरी गोष्ट की जातीनिहाय हप्त्याचं वितरण झालेलं नाही आहे, त्यामुळे उगाच
बऱ्याचशा OBC महिलांच्यासुद्धा प्रतिक्रिया आहेत, मेसेज आहेत की आम्हालाही हप्ता मिळाला नाही. ओपन महिलांच्यासुद्धा आहेत. त्याच पद्धतीने SC ST महिलांच्यासुद्धा आहेत. तर त्यामुळे की फक्त ह्या लोकांचा प्रवर्ग वगळता बाकीच्यांना पैसे आले, अशी जी काही डोक्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे, गैरसमज आहे, तो तुम्ही ठेवू नका आणि तुमचे पैसे नक्कीच येतील. 365 कोटींची तरतूद ही सरकारकडनं करण्यात आलेली आहे आणि एक सलग 2 महिन्यांचे हप्ते देण्यात आले होते आणि ते पण वेगवेगळ्या वेळेत देण्यात आले होते. आपण आत्तापर्यंत पाहिले की जर 2 महिन्यांचे हप्ते एकत्र आले, म्हणजे आले तर ते एकत्रच यायचे 3000 रुपये, पण ह्यावेळेस 1500 रुपये अगोदर आले मार्च महिन्याचे आणि नंतर 1 दिवसांनी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी एप्रिल महिन्याचे पैसे आलेत आणि ह्यावेळेस DBTच्या वेळेतसुद्धा बदल करण्यात आली होती. दरवेळेस सकाळचे पैसे येत होते, ह्यावेळेस जे DBTचे जे चालू करण्यात येत होतं ते दुपारनंतर चालू करण्यात येत होतं. तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तुम्ही पात्र, जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता नक्कीच येणार आहे. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून जा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन काही अपडेट जर आल्या तर त्या तुम्हाला इथं भेटत जातील. थँक्यू, धन्यवाद.